हॅलो फ्रेंड्स, आय होप ऑल ऑफ यू आर डुईंग वेल. सो आज आपण इंटिग्रेशनचा पीओक्यू पाहणार आहोत. ठीक आहे, तो लेट डिस्कस दिस. सो इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब अपॉन रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू a into 1 plus x square into root of 1 plus x square plus b times root of 1 plus x square plus c, where c is the constant of integration. Then find the value of 3ab. समजला गाईज? त्यांनी आन्सर दिलेलं आहे. a and b कोएफिशियंट आहेत, त्यांची व्हॅल्यू फाइंड करून आपल्याला त्याचं 3ab चा व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे, तर गाईज हा क्वेश्चन आपल्याला एमएसटीसीटी 2023 ला विचारलेला आहे 14 मे मॉर्निंग शिफ्ट मध्ये. राईट, चला तर मग डिस्कस करूया कसा सॉल्व्ह करायचं गाईज. सर तर गाईज आपल्याला या ठिकाणी सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची आहे. सो लेट सबस्टिट्यूट दिस. सो गाईज यूज पुट 1 प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू टी स्क्वेअर. आता हे टी स्क्वेअर का सबस्टिट्यूट केलंय हे तुम्हाला थोड्या वेळात समजून येईल, कारण त्याच्या मागे पण एक लॉजिक आहे. ठीक आहे, आता मला सांगा इथे एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येणार आहे? एक्स स्क्वेअर इक्वल टू टी स्क्वेअर मायनस 1. आता डिफरन्शिएट करूया. 2x इंटू dx विच इज इक्वल टू 2t इंटू dt. बरोबर, आता 2 कॅन्सल आउट होऊन जाईल. तर x dx ची काय येणार आहे व्हॅल्यू? x इंटू dx इक्वल टू t इंटू dt. बरोबर, आता रिप्लेस करूया. आपलं इंटिग्रेशन काय आहे पहा. लेट इंटिग्रेशन i इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, आता एक्स क्यूब ला आपण असं लिहू शकतो का? एक्स स्क्वेअर इंटू एक्स, both are the same thing, right? Because we can write x cube as x square into x, right? Into dx as it is, whole divided by. मला सांगा 1 plus x square आपण काय सबस्टिट्यूट केलंय? t square सबस्टिट्यूट केलंय. म्हणजे आता स्क्वेअर रूट ऑफ t स्क्वेअर येणार आहे. तर स्क्वेअर रूट ऑफ t स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असणार आहे? ओनली t. बरोबर, आता रिप्लेस करूया आपण. आता मला सांगा इथे या ठिकाणी इंटिग्रेशन i इक्वल टू x स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आहे? t स्क्वेअर मायनस 1. बरोबर, इंटू x dx. x dx ची व्हॅल्यू काय आहे इथं? t इंटू dt. आता पण x इंटू dt ची व्हॅल्यू किती आहे? हे x गेलं या ठिकाणी, म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती आहे टोटलची? काय याची व्हॅल्यू? x इंटू dx ची व्हॅल्यू किती आहे? t इंटू dt गाइस, होल डिवाइडेड बाय t. बरोबर, आता हे t कॅन्सल आउट जाईल. मग आपलं फायनल इंटिग्रेशन काय आहे ते बघा. इंटिग्रेशन i इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, आता हे टी कॅन्सल आउट झालंय, म्हणजे काय आलं इथं? टी स्क्वेअर मायनस 1 ब्रॅकेट क्लोज इंटू dt. आता फक्त इथं डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन फाइंड करायचं. तर काय येणार आहे याचं? टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन असेल टी क्यूब अपॉन 3 मायनस 1 चं इंटिग्रेशन असेल मायनस टी प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. आता फक्त व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायची आहे. सो i इक्वल टू काय येते? आता ह्याच टी स्क्वेअरला आपण असं लिहू शकतो का? टी क्यूबला टी स्क्वेअर इंटू टी, राईट, आपण लिहू शकतो. तर होल डिवाइडेड बाय 3 मायनस टी प्लस सी. रिप्लेस करायला आता व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. टी स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणाहून? 1 प्लस एक्स स्क्वेअर, राईट, 1 प्लस एक्स स्क्वेअर, राईट, होल डिवाइडेड बाय 3 इंटू टी ची व्हॅल्यू किती मला सांगा बरं. टी ची व्हॅल्यू, आता मला सांगा टी स्क्वेअर ची व्हॅल्यू जर 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर टी ची व्हॅल्यू काय येणार आहे? रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर, राईट. त्यामुळे या ठिकाणी टी ची व्हॅल्यू येणार आहे रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर, राईट, मायनस टी ची व्हॅल्यू किती येणार आहे? सेम, रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन ऍज इट इज. बरोबर गाईज, समजलं गाईज आपल्या सगळ्यांना काय आलंय आपलं आन्सर ते. तर गाईज हे तुमचं असेल फायनल आन्सर. ठीक आहे, हे काय आलं तुमचं? फायनल आन्सर. पण त्यांनी विचारले काय? आन्सर नाही विचारलं गाईज, त्यांनी आपल्याला विचारली व्हॅल्यू ऑफ 3ab. आता एक आहे तो कोएफिशियंट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता हे जो दोन आपण इक्वेशन कम्पेअर केले तर तुम्हाला डायरेक्ट ची व्हॅल्यू भेटेल. a ची व्हॅल्यू किती भेटेल इथं? 1/3 अँड व्हॅल्यू ऑफ b काय आहे? तो कोएफिशियंट ऑफ रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअरचा इथं कोएफिशियंट किती येतं? -1. आता त्यांनी विचारले काय आपल्याला? तो गाईज त्यांनी विचारलंय आपल्याला व्हॅल्यू ऑफ 3ab. म्हणून व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 3 इंटू a ची व्हॅल्यू किती आली? 1/3 इंटू b ची व्हॅल्यू किती आली? -1. 3 कॅन्सल आउट, म्हणजे तुमचं फायनल आन्सर किती आलंय गाईज? तुमचं फायनल आन्सर आलंय -1. व्हॅल्यू ऑफ 3ab
is equal to how much? -1 will be your final answer. आय होप गाइस सगळ्यांना हा क्वेश्चन समजला असेल. फक्त स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत जायचंय तुम्हाला. सबस्टिट्यूशन मेथड एकदा तुम्हाला समजली की नेमकं सबस्टिट्यूट काय करायचं तर तुम्हाला डायरेक्टली आन्सर फाइंड करता येईल. ओके, सो प्लीज राईट इट डाऊन. आणि कुणाला जर काही क्वेश्चन असेल या क्वेश्चन मध्ये तर तुमचा डाऊट तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये पोस्ट करू शकता. ओके, सो थँक्यू सो मच गाइस. सी यू इन द नेक्स्ट क्लास. प्लीज राईट इट डाऊन.